गुड मॉर्निंग गाईज, तुमचं स्वागत आहे ऑल इन वन कॉर्नर या चॅनलमध्ये. तर सकाळी सकाळी मी विचार करायला लागले की आज काय स्वयंपाक बनवायचा. तर मला सुचलं की आज आपण अंडा भुर्जी तयार करायची. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर अंडा भुर्जीसाठी जे जे लागणार होतं ते मी कापायला सुरुवात केली. जसे की कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे सर्व मी कापायला सुरुवात केली. जरा आज विचार केला मी की ब्लॉग स्टार्ट करायचा. सो मी आज जरा लवकरच उठले आणि सर्व आवरून घेतले. तर कांदा कापून झाल्यानंतर मी टोमॅटो कापायला सुरुवात केली. टोमॅटो कापून झाल्यानंतर मी कोथिंबीर पण घेतली आणि कोथिंबीर पण छान कापून घेतली. हे सर्व कापून झाल्यानंतर मी आता कणिक मळायला सुरुवात केली. सो मी कणिक मळण्यासाठी जे पीठ आहे ते घेऊन घेतले. नंतर कणिक मळायला सुरुवात केली. कणिक मळून झाल्यानंतर मी भाजीला स्टार्ट केली. सो सर्वात आधी मी तेल वगैरे तापवून घेतलं कढईमध्ये. त्यानंतर मोहरी टाकली आणि जी आपली भाजीची प्रोसेस आहे ती स्टार्ट केली. तर भाजीला स्टार्ट केली. तेलामध्ये मोहरी टाकल्यानंतर मी कांदासुद्धा टाकला. कांदा ब्राऊन होईपर्यंत मी तो छान तेलामध्ये होऊ दिला. तो झाल्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकले. इकडे भाजी सुरू असताना मी शेजारी पोळ्या पण करत होती. सो दॅट थोडा उशीर झालेला होता ब्लॉग घेता. सो सूरजला उशीर होऊ नये म्हणून मी एका साईडला भाजी टाकली होती. नंतर मला हेल्पसाठी सूरज आले. कारण कोणतीही भाजी असो, स्पेशली अंडा भुर्जी स्पेशली सूरजच करतात. त्यामुळे मी शेजारी पोळ्या करत होते आणि सूरज भाजी करत होते. तर अशा प्रकारे सूरजचा आजचा टिफिन म्हणजेच अंडा भुर्जी आणि पोळ्या रेडी होता. मी टिफिन भरून ठेवला आणि नंतर टिफिन भरल्यानंतर सूरज 9 वाजता ऑफिसला गेले. नंतर ऑफिसला गेल्यानंतर माझी जी भांडी वगैरे होती ती मी म्हटलं आधी स्वच्छ प्रकारे धुवून घेऊ. आणि मग म्हणजे गॅसचा ओटा वगैरे तर साफ केलेलाच होता. सो फायनली म्हणजे सगळी कामं आवरून, सकाळची जी कामं आहे, भाजी, पोळ्या, भांडी वगैरे सगळं आवरून छानपैकी अंघोळ करून पूजा वगैरे करून सगळं आता आटोपलेलं आहे.